सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी पश्चिम के उम्मीदवार माजी आमदार श्री महेश दादा चौगले साहब का जाहिर सभा का आयोजन हुआ था कोमलपाड़ा में, जहां पे आप देख सकते हैं कि बहुत सारे मान्यवरों के साथ साथ बहुत सारी पब्लिक, विशेष तौर पर महिलाएं वहां पे उपस्थित थी हजारों की तादाद में, जो महेश दादा चौगले को सुनने के लिए आई हुई थी। तो चलिए हम दिखाते हैं और आपको सुनवाते हैं। इस मंच पे बहुत बड़े बड़े नेतागण हैं, वो लोग भी अपनी बातें रखेंगे, तो आपको हम सुनवा रहे हैं। सर कोंबडपाडा मित्र मंडळ, आदरणीय आमदार महेशजी चौगलेंचा सत्कार केला, कारण माझा राजकीय प्रवास या वार्ड नंबर 17 जुना या माझे वडील श्रद्धेय प्रभाकर गोपाळ काटोळे उर्फ अण्णा आणि माझ्या वडिलांचं नाव प्रभाकर आणि महेश प्रभाकर चौगले यांच्या पण वडिलांचं नाव प्रभाकर आणि त्यांचं नाव त्याच्याकडे मी प्रभाकर असतो, त्यांचे नशीब चांगले असतात हे मला जाणून आहे। आता बोलत होतो जीएसटी नाही जरा जोरदार टाळ्या वाजवा। बोला जातो साहेब खूप योग्यरीत्या विकास झालेला नहीं है। बहुत सी ऐसी चीज है कि ये पूरा एक नंबर जो प्रभाग है, इस पे कुछ काम स्थानिक जो भी नगर सेवक है उनके माध्यम से हुआ नहीं है। मेरा ऐसा कहना है कि ये निवडणूक, ये भिवंडी पश्चिम विधानसभा की निवडणूक है। भारतीय जनता पार्टी और हमारे उम्मीदवार महेश जी चौगले, जिन्होंने 10 साल में जो भी विकास काम किया है, तो हम ये निवडणूक विकास के मुद्दे पे लड़ने जा रहे हैं। जो महेश जी ने किया है, जो महायुति सरकार ने आज तक जो विकास काम किए हैं, ये मुद्दे पे हम ये निवडणूक लड़ने जा रहे हैं। लेकिन भिवंडी की परिस्थिती ऐसी है, भिवंडी मध्ये अशी परिस्थिती आहे की आपले जे प्रभाग आहेत, हा एक नंबर प्रभाग आहे। आपल्याला पुन्हा एकदा मी मगाशी म्हटलं की एक नंबर प्रभाग मधून आपले एक नंबर उमेदवार, ज्यांचं एक नंबर बटन आहे, या एक नंबर बटनावर जास्तीत जास्त बटन दाबून मतदान झालं पाहिजे, ही काळजी आपल्याला घ्यायची। महेशजींचा नंबर पण एक आहे आपल्या वोटिंग मशीनवर, त्यांनी काम देखील एक नंबर केलेला आहे आणि एक नंबरच्या मताधिक्याने या निवडणुकीत देखील त्यांची हॅट्रिक आपल्याला करायची। हॅट्रिक करायची की नाही करायचे? मग ही हॅट्रिक कशी करणार आपण? नुसतं घोषणा देऊन किंवा टीका टिप्पणी करून होणार नाहीये। हमें ये आने वाले 6-7 दिन में दिन रात काम करना है। किसके लिए करना है ये मैं कहूंगा नहीं, महेश जी के लिए नहीं, आप खुद के लिए करना है। ही जी मेहनत आम्ही सातत्याने सांगतो की ही मेहनत करायचे, महेश जी निवडून येतील त्याकरता मेहनत करायचे, पण ती सिमेंटचे रस्ते झाले, त्या रस्त्याला सुद्धा या ठिकाणी विरोध केला गेला। नाहीतर भिवंडीमध्ये रस्ते रात्रीच्या रात्री काळे होत होते आणि 8 दिवस त्याला खड्डे पडत होते। हा बदल या ठिकाणी आपण बघितलेला आहे। आरसीसी रोड झाल्यानंतर 25 वर्षाच्या रस्त्याला खड्डे पडणार नाही। अनेक योजना या 2.25 वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, केलेल्या आहेत। अगदी आमच्या मुली ज्या गरीब मुली आहेत, 12वी झाल्यानंतर त्यांना डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल
तर त्यांच्याकडे पैसे नसायचे. तुम्हाला एक आठवण देतो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली की एक दिवस 50% पैसे भरायला नव्हते म्हणून एका मुलीने आत्महत्या केली आणि ती आत्महत्याची घटना साहेबांना रात्री 2 वाजता कळाली. साहेबांनी रात्री 2 वाजता निर्णय घेतला की माझ्या महाराष्ट्राच्या सगळ्या मुलींना मेडिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला. असे सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा साहेब. मी महेश चौगुले काय हेच सांगायला तुम्हाला आलो, कारण महेश चौगुले असेल तर निश्चित त्या भिवंडीचा विकास वाढेल, आणखीन वाढेल. मला बोलायचं बरंच आहे पण मी मुद्द्याचं बोलीन. का चौगुले साहेबांचं एवढं बारीक लक्ष आहे का खोनी गावामध्ये दिवाणमाल आहे, तिथेशी आदिवासी राहतात, कोडी राहतात, मागून खातात. आज त्यांची घरं कुडायची होती पण चौगुले साहेबांनी घरकुलीच्या वतीने त्यांना पक्की घरं मिळून दिली. म्हणून तुमचं अभिनंदन का तुम्ही चांगलं काम केलं. आज गरिबांना पक्की घरं मिळून दिली. एवढंच नाही तर आपलं जे आदर्श पार्क मधून जो रस्ता जातो खाडीपारला, पूर्वी ग्रामीणचे आणि तिकडचे लोक बंदर मोहल्ल्यातनं जात होते जुन्या ब्रिजवरनं, पण चौगुले साहेबांनी तो ब्रिज बनवला आणि आता तुम्हाला सोयीस्कर झालेलं आहे. ते चौगुले साहेबांच्या निधीतनं झालेलं आहे ब्रिज. म्हणून तुमचं अभिनंदन चौगुले साहेब का तुम्ही चांगलं काम करतायत. इथे आमच्या सरकारच्या माध्यमातून काय काय कामं केली याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. ते पण बोलणार नाही, पण लोकांना एक तर सांगू इच्छितो का मी प्रामाणिकतेपणे समाजाची, आपल्या धर्माची सगळी कामं केली आणि भिवंडीमध्ये ही आपली भिवंडी आहे, ही कशी शांत राहील, याच्यात कुठला डाग लागणार नाही, यासाठी मी मनापासून प्रयत्न केल्यात. त्यामुळे आज भिवंडीत मी आमदार झाल्यानंतर 10 वर्ष कुठलंही असं काम झालं नाही का त्या भिवंडीचं नाव बदनाम होईल. कारण का सगळ्या धर्माला आपण घेऊन चाललेलो आहे. त्यामुळे आपण कधी असा विचार केलाच नाही, फक्त विचार केला ही माझी भिवंडी, ही आपली भिवंडी आहे. म्हणून एक चांगलं काम, विकासाचं काम करून आपण लोकांमध्ये चाललेलो आहे. कारण का सगळीकडे विकास आपण केलेला आहे. काही लोकांना विकास दिसत नसेल तर त्याला काय माझा दोष नाही, त्याच्या डोळ्याचा दोष असेल. कारण का आज हा वार्ड नंबर 1 आहे. इथे समोरचे रोड आहेत ते सिमेंटचे मीच बनवलेले आहेत. त्या साईडचं कंबर पडते, त्या पट्ट्यातलं गाजंगी तिकडूनचा पण रोड मीच बनवलेला आहे. आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं पुढे शिवाजी चौक आहे, त्यासाठी पण मी 2.5 करोडचा फंड हा आमच्या सरकारच्या माध्यमातून मीच आणलेला आहे. आज या 1 नंबर वार्डात बोलतो मी. आज ह्या 1 नंबरच्या वार्डात लागलेले, त्याच्या म्हणजे बाउंड्रीवर लागलेला आज शेलारचा ब्रिज आहे, तो तिकडून आला आहे, तो ब्रिज पण मीच आणला आहे. खोणीचा ब्रिज आहे, तुझ्याच वार्डात लागलेला आहे, तुझ्या वार्डालाच लागून आहे, तो पण मीच आणला आहे. आज अजयनगरचा ब्रिज आहे, तो पण मीच आणलाय. का तुझ्या बोलत होतो त्यांनी नाही आणला. एवढे 3 ब्रिज तुझ्या वार्डात आणले, म्हणजे तू समज भिवंडीत किती काम केले. तुला काम दिसत नसेल ते हे बघ तू किती कामं केल्यात. आज मला आनंद आहे पण हा पण होतो का आज मोठ्या संख्येने आपण सगळे जमा झालात. एक काळ होता का आपण कधी कधी माझं पाणी बंद करेल. काल तिकडे एक मीटिंग झाली तर लोकांना पाणी द्यायचं या 1.5 तास, तर तिकडे अर्धा तासातच बंद केलं का त्यांना घाबरायचा प्रयत्न केला. आता मीटिंग झाली का मी मीटिंग ठेवली का लगेच पाणी चालू करायचं, म्हणजे बायका निघून जातील, पाणी चालू. हे पाणी गरिबाचं पाणी खाणं, गरिबांच्या सगळ्या घरांवर नोटीस देणं,
अरे कुठल्या पद्धतीने तू हे राजकारण करतो, हे घाणेरडं राजकारण कशाला करतो? आता तुमचं पण हे असंच करणार आहे वाटते. पाणी बंद होईल पण ते आपण सहन करू. हे 8 दिवस झाले, 8 दिवसात सहन करू आणि 8 दिवसात त्याला त्याची अवकातच समजेल. कारण का तो एवढा खोटेरडा आहे का त्यांनी सांगितलं का मी आता त्या दिवशी मी त्याचं भाषण ऐकलं, त्याचा तो उल्लेख मी काल केला. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं काही पूर्ण जनता इथून मला 12,000 मतं भेटणार आहेत. अरे इकडून मतच पडत नाही, इथून मतच 8 ना 10,000 पडतात, तर 12,000 मतं का तुझा वरचा बाप आणून देणार आहे? म्हणजे 12,000 मध्ये 8,000 मग आम्हाला काहीच नाही भेटणार, सगळं तुलाच भेटेल. ग्रामीण मध्ये 4 गावं आहेत, 4 गावामध्ये त्या हिंदूंचं त्यांनी कॅल्क्युलेशन दिलं. मी इकडूनच बोलतो, इकडूनच त्यालाच मतं किती पडल्यात नगरसेवकाला? 5200 असतील का 5,500 असतील. तर तिथून म्हाडाचे मुस्लिम समाजाची मतं पण त्याला 25,000 पडली, हे 2500 पडली. मग इथूनची मतं किती झाली? 3,000 झाली. विरोधकांना 3,000 पडली असतील तर 6,000 झाली का 8,000 झाली, 7,000 झाली. मग तिकडूनची हे बघायला गेलो आपण 6 नंबरच्या वार्डातली, तिकडूनची 3,000 झाली, ते 9,000 पडतील. 8-9,000 मतं, 12,000 त्यालाच पडतील. कुठून आणणार आहे? ग्रामीणचं पण तसंच सांगितलं का 16,000 मतं पडतील, त्यातले पण मला 12,000 भेटतील. मग मी एवढे 10 वर्ष लोक मला मतं देतात, ते काय अशाच देतात? आणि तिकडे पण मी तुम्हाला सांगतो 10-12 हजार मतं पडणार आहे, पण तो त्याला 12,000 पूर्ण त्याला माझ्यात जाऊ दे, चल त्याला देऊन टाकू 12,000. त्याला 23 तारखेला कळेल मला किती मतं ग्रामीण बंद पडली. 12,000 आणि इथून तुला 12,000, 25,000 तर इथूनच पडली. आणि मुस्लिम समाजाचे मला लगेच 40,000. अरे ते काय 2 13 3 मेरा या पद्धतीने तो हिशोब देतोय आणि लोकांना अक्षय कुमार सगळा वेडा म्हणत होतो. अरे तेवढं समजत नाही आणि तुला विकास दिसत नाही, तर हे 3 ब्रिज काय असेच होते? पण एवढा आनंद होतो मला का आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आले. एक वेळ होती का आपण यायला घाबरत होते, कारण का तोच घाणेरडा पद्धत त्याची, पाणी बंद करणे, हे करणे, गरिबांना त्रास देणे, तेवढंच. मी त्यावेळेस पण चॅलेंज केलं, तुला लढायचं असेल तर माझ्याशी लढ ना, गरिबाशी का लढतो, गरिबांना का त्रास देतो? त्यावेळेस मी एक बोललेलो होतो दत्तू भाऊंना का त्याला आता सहन करू नका. तो लोकांना त्याचे काय गुंडे आहेत, रात्री 3 वाजेपर्यंत इकडे बसतात, लोकांचे चेंबर काय चेक करतात रात्री देणार, कुठले चेंबर चेक करतात माहिती नाही. तर ते काही गरिबांना काहीतरी धमकावतात. तर मी दत्तू भाऊंना सांगितलं तर त्यांनी आता तुम्ही हे सोडून द्या, कारण का दत्तू भाऊ सरळ आहे. आणि त्यामुळे आज ही परिस्थिती आली का तो एक कानपड मारायला पण याच्या लायकीचा नाही राहिला, तर आपल्याला थोबाड फोडायची वेळ आली नाही. तो आता बघू काय करतो. सध्या मी पण विचार करतो आता काय करतो 8 तारखेपर्यंत. तो फक्त पहिले लोकांना दाबून ठेवता, आता ती वेळ नाही आली. आता त्यांच्या सगळ्यांच्या मागे मी उभा आहे. जेव्हा तू छोटीशी गोष्ट पण करशील ना, तर तुला दाखवीन महेश चौगुले काय. आज कोणीतरी आता इथून चिकार मोंगाट होतो, महेश चौगुले अंगार है. तर कोण भंगार आहे ते नावाने बोला, जोराने. हे पुन्हा मी कुठून बाहेर आणलेली नाही ना, मग त्याला 12,000 मतं द्याल ना. त्याला 12,000 कसे मतं भेटतील, का तो वेडा म्हणून तुम्हाला समजत नाही. पण आज यहाँ पर देखा गया कि विधानसभा का चुनाव चल रहा है
पश्चिम के जो उम्मीदवार है महेश चौगले जी का यहाँ आगमन हुआ और काफ़ी संख्या में लोग यहाँ पर मौजूद थे, क्या कहना चाहेंगे? आज महेश चौगले का प्रचार सभा भिवंडी में पश्चिम विधानसभा में वो खड़े और सभा जो है 1 नंबर हुआ और 1 नंबर वार्ड में 1 नंबर सभा हुआ और 1 नंबर बटन पे उनको मत दे के 1 नंबर वोट जितने भी वार्ड पश्चिम में आते उन वार्डों में से सबसे ज्यादा नंबर 1 पे 1 नंबर वार्ड से मिलने वाला है। और हम लोग ने 1 नंबर वासियों ने, हमारे महिलाओं ने, बहनों ने, सब लोगों ने आश्वासित किया महेश चौगले को ज्यादा से ज्यादा वोट दे के उनका विजय का अंदर सबसे बड़ा मोल भिवंडी के अंदर पश्चिम के अंदर 1 नंबर वार्ड का रहेगा। जिस तरह से देखा जाए यहाँ पर उनके समक्ष काफ़ी अदर पार्टी के लोग भी मौजूद हैं, क्या लगता है वोट का जो राजनीति यहाँ पर जात पात कर की जा रही है, इस पर आपकी क्या प्रतिक्रिया है? कुछ नहीं, वो खाली दिखावा है। अदर पार्टी का कुछ नहीं है बोलबाला, खाली दिखाने के लिए जाते होंगे, मगर दिल से, दिमाग से सभी लोग भाजपा के तरफ है और महेश चौगले के साथ है। और अपने इधर के लाड़के बहन जितने भी है मेरे आजू बाजू में खड़े, सभी बहनों को इस महायुति के गवर्नमेंट से 1500 रुपए हर महीने मिल रहा है। ये लोग सभी लोग आज सब लोग जानते हैं कि 1500 रुपए किसके द्वारा मिल रहे हैं, महेश चौगले महायुति गवर्नमेंट के तरफ से मिल रहे हैं। तो ये लोग अच्छी तरह जानते हैं कोई अपक्ष का आमदार काम करने का योग्य नहीं रहता है, जाके कुछ बोल नहीं सकता, कुछ कर नहीं सकता है। उनको सब मालूम है महायुति का ही आमदार बनना चाहिए। हमारा 1500 रुपए उनको वो जीतेंगे तो हमको मिलेगा, ये सबको जानते हैं। और इस अवसर पर सभी लोग उनको ही मतदान करने वाले हैं। महेश शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, येऊन येणार को। आमच्यासाठी खूप काय केलं आमच्या शेठनी आणि आम्हाला इथं पाण्याचा खूप त्रास होता आमच्या वार्डामध्ये, तेही आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं शेठनी। आणि गेल्या गणपती आता विसर्जनामध्ये आमचे भाऊ जे भरपूर त्यांना खूप काय लागलेलं होतं त्यांचं पण ते तिथे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहून त्यांचाही ट्रीटमेंट त्यांनी जवळ राहून केलं आणि आमच्यासाठी खूप काय करतात ते आणि आम्हाला तेच पाहिजे आमदार।